नमस्कार. आजची पत्रकार परिषद घेवपाचें कारण की तुमकां खबर आसतलें काल जो माजी मंत्री आणि पयलींचो आमदार काल येवन हितून कोरगांवान जो तेणी ते वक्तव्य केले ते तुमकां सांगता. तशेंच ह्या पत्रकार परिशदेक आमच्या मदीं उपस्थित आहात भारतीय जनता पार्टीचे पेडणे मतदारसंघाचे मंडळ उपाध्यक्ष सुबोध महाले, तशेंच भारतीय जनता पार्टीचे पेडणे मतदारसंघाचे सेक्रेटरी सूर्यकांत तोरसकर, आमचे पयलींचे जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, तसेच मंडळाची सेक्रेटरी प्रतीक्षा आरोलकर, तसेच आमचे मंडळाचे ऍक्टिव्ह मेंबर महेश प्रभुदेसाय, तसेच दुसऱ्या साईडीन उद्देश धावस्कर आणि आमची स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर संजना परब या पत्रकार परिषद घेवपाचे. तसेच तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुमचे सगळ्यांचे मी या पत्रकार परिषदेक स्वागत करता आणि माझा विषय सुरुवात करता. काल जो माजी मंत्र्यान जो आरोप केलो आमच्या आमदाराचे जे लॉ अँड ऑर्डर, तसेच परत ह्यो जो आमदार हा तो गांजा विकपी आमदार. म्हाका बाबू आजगावकर इतकें सांगपाचें आहा, तुका आतांच कळना ह्यो गांजा विकपाचो काय बश्टे काय ही येतय आणि काहीतरी बोलतय म्हणून तुका काहीतरी बोलांक कसा दिसता. तसा ह्याच्या पयलीं तो जे वक्ता माजी मंत्री आसलो टुरिझम मिनिस्टर त्या टायमार ह्याच पद्दतीन तो आरोप करी. ज्या वक्ता हेका भारतीय जनता पार्टीची मडगांवान तिकीट दिली त्या वक्ता मागीर तो पत्रकारांक सांगूंक लागलो आपूण तेच्या खातीर बाईट सुद्धा दिली की तेका निवडून हाडपाक आपलो आयद आहा. म्हणजे त्या टायमार तू कित्याक खातीर बाईट दिला ह्या तू उत्तर दिवपाची गरज आहा. तू बश्टो गांजा विकपी आणि सकयल्या थराचेर वचून राजकारण करपाची गरज ना. भारतीय जनता पार्टीचो ह्यो आमदार ह्यो सगळ्या लोकां मदीं आहा. भारतीय जनता पार्टीचो जो आमदार आहा तो लोकांक बऱ्यापैकी हेल्प करता. तू हय येवन पेडण्यान येवन वक्तव्य करता आणि ज्या लोकांक भडकोवन घालपाचं काम करता ह्या बंद करपाची गरज आहा. जेव्हा तू तसाच तू म्हणता लॉ अँड ऑर्डर, तू एके वाटेन मुख्यमंत्री आमचो बरो बहुजन समाजचो मुख्यमंत्री म्हणता आणि एके वाटेन तू मुख्यमंत्र्याचेर आरोप करते की लॉ अँड ऑर्डर आहा. म्हाका आता दिसना आता बाबू आजगावकर इल्लो कित्याक ह्या घराच्या संदर्भात आता ह्यो कित्या खातीर बोललो. बाबू आजगावकराक लोक प्रत्येकान जाणत आणि तो एके वाटेन म्हणटा आपूण ह्या पक्ष भिक्षा आपणाक लागना. तुका जर पक्ष लागना जाल्यार तू आमची तिकीट घेऊन कित्याक रावलो. पेडण्यान तू इंडिपेंडंट रावपाचो आसलो, लोक काय ते तुका दाखयतले आसले. बाबू आजगावकर इतकें सांगताय तू भारतीय जनता पार्टीचो आहाय, आम्ही मंडळ म्हणून काम करता, तू आमकां सहकार्य कर. गेल्या आम्ही सांगलेला सहकार्य करपाची आमकां गरज आहा आणि तू जे बश्टी वक्तव्य करपाची गरज ना. कित्याक आम्ही तुका रिस्पेक्ट दिता. भारतीय जनता पार्टीन एक टायम तुका डेप्युटी सीएम केलेलो आहा आणि तेच तू भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचेर तू आरोप करता. ही एक खेददायची गोष्ट आहा. खरेंच बाबू आजगावकर रिस्पेक्ट करून सांगता एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तू पार्टी म्हणून काम कर. अवश्य आम्ही तुमचं स्वागत करता. अजून इलेक्शनाक 2 वर्सां तू एखादो हय येतले आणि बश्टे काय स्टेटमेंट करतले हे बरोबर न्हू. तुमकां सगळ्यांक धन्यवाद. काल जेन्ना आमच्या आमदारान बाबू आजगावकरान आरोप केलो त्या वेळार खरोखर वायट दिसता. अशा ज्या वेळार हो 20 वर्सां ह्यांनी जवळजवळ 18 वर्सां ह्यांनी मंत्रीपद भोगले आणि कित्येक अशी विकासाची कामांय केली आसतली. पूण त्या वेळार कित्येक असे इन्सिडंट घडले. म्हणजे सकराळची केस म्हणा, दुसरी आमची 2-3 कडेन असे इन्सिडंट घडले. पूण बरे सिरियस इन्सिडंट घडले. त्या वेळार ही खंय आसली, लॉ अँड ऑर्डर खंय आसली. सरासर आमच्या आमदारान जो आमदार गेल्या 2-3 वर्सांपासून लोकांमध्ये मिसळलो आहा, ज्यांनी आमच्या ह्या विकासाच्या कामात आपले सर्वस्व पणाक लायले आहा, कित्येक विकासाची कामां त्यांनी सुरू केल्ली आहा, अशा ह्या आमदाराक अशा प्रकारे नाका जाल्ले आरोप करप. त्यांनी आरोपय केल्लो आहा तो गांजा विकता हे विकता. ज्या वेळार आम्ही तुझ्या बरोबर आसले त्या वेळारय तू आरोप केल्लो त्याच्यार आणि आमचे आता त्याच्याविषयीचे जे हे ते आमचे अध्यक्ष उलयले त्या वेळार तुका मडगांव मान सन्मानान तुका तिकेट दिल्ली आहा आणि तुका तिकेट दिवन तू थंय गेलो. बीजेपीत तू काम केलें, बीजेपीन तुका बरी बरी व्हडली पदां दिली. पूण तू ह्या बीजेपीतच रावन तू बीजेपीच्या ह्या सगळ्या ह्याच्यात तू आसूड ओंपता हे बरोबर न्हू. सीएम तुझे प्रत्येक भाशण आम्ही पळयता, सीएमाच्या स्तुती करता तू आणि स्तुतीसून तू त्याच सीएमाच्या लॉ ऑर्डर ह्या गोंयाची बिघडलेली आहा अशें उलोवंक सोदता.
हे बरोबर न्हू, हे वेळीच तू स्टॉप करपाचें. अशा प्रकारची वक्तव्यां करून आपली येदे व्हडले पात घुसयल्ल्या मनशान अशा प्रकारची हे वक्तव्यां करची न्हू. आमच्या तोरश्यांत एक घर आसलें जेका तो खोटीत रावतालो, तेका घर बांदून टोटल खर्च तेणी केल्लो आहा. कित्येक ठिकाणी जेन्ना इन्सिडंट घडटा तर अर्ध्या वरांत एका वरांत तो पावता. हे खूबशे तेचे बरे गुण आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहा. ह्या प्रकारे अशा प्रकारे काम करपी जो आमचो आमदार त्याच्यार तूं असे आरोप करून नाका तल्ले आरोप करून ओगीच असे आरोप करचे न्हू. प्रूफ आहा तुझ्या कडेन जाल्यार तूं मांडचो अशें हांव तुका नमूद करता आनी म्हाजे 2 शब्द उलयता. काल अशी एक घटना घडली की पेडण्यान कायदा सुव्यवस्था कोल्याप जाली. एक असो इन्सिडेंट घडलो धारगळी की त्याच्यावर ऍसिड फेकला गेला आणि आमचो आमदार धारगळीतून अवघ्या 5 मिनिटात त्या स्पॉटार पोचोन त्या फॅमिली कडेन सुद्धा पोचोन तेणी इतकी बायट दिल्ली मिडियाक की आपल्याक 24 तासाच्या भितर तो आरोपी गजाआड जाल्लो व्हरो. आणि अशा पद्दतीन पोलिसांनी आमच्या आमदाराक सहकार्य करून 9 तासाच्या भितर तो आरोपी गजाआड केलो. हेका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणटा की कायदो सुव्यवस्था सारखी आसा ही पहिली त्यांनी जाणून घेवपाक जाय की जेणे त्या कायदा सुव्यवस्थेचेर बोललो तेणी. दुसरी गोष्ट असा की भारतीय जनता पार्टी जेव्हा आमदाराक आमचो जो आसा प्रवीणभाई आल्लेकर हेका तिकीट दिताना सगळे निकषपणाक लावन दिल्लेली आसा की सर्वे करून दिल्लेली आसा की तेचो बंद मतदारसंघात सर्वे जाल्या उपरांत तांकां दिसले की हो आमदार म्हण घेतलो निवडून हेच्या फाटल्यान जनता आसा म्हणून त्याला तिकीट दिलेली. त्यामुळे तो खंय तरी गांजा विकता असो आरोप करून पेडण्याच्या जनतेचो अपमान आमच्या माजी मंत्र्यान केलेलो आसा. कारण जेव्हा एखादो लोकप्रतिनिधी असता त्याच्या फाटल्यान जनता असता आणि जनता त्याच्या सपोर्टाक असता तेचो विसर त्याका पडलेलो आसा की त्याका दिसता तो वैफल्यग्रस्त जावन की आपणाक पेडण्यान परत येवपाचें आसा. आमची कांयच हरकत ना कारण कॉन्स्टेट आपलं इलेक्शन कोणी लढवपाचा त्याच्याशी आमचा देणा घेणा काय ना. पण आपणाक इलेक्शन लढवण्यासाठी दुसऱ्या खालच्या स्तरावर आरोप करणं ह्या कायम चुकीचं असं. आणि तो भारतीय जनता पार्टीचो सिनियर आपण मोस्ट लिडर म्हणता. भारतीय जनता पार्टीने त्याला उपमुख्यमंत्री केलेलो सगळी पदां दिल्ली आणि तो काल बायट दिताना म्हणता की आपल्याक पक्ष लागना, लोक शिव विसरले, आपल्याक पार्टी लागना, वन मॅन शो करून सोदता. जाल्यार तेणे पयली तो पार्टीचो विचार करपाची गरज आसा की मी ज्या पार्टीन आसा तो भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आसा त्या पार्टीत असताना आपण खंयच्या तरी कायदा सुव्यवस्थेचेर बोलतोय तो अर्थ सरासरी तो मुख्यमंत्र्याच्या काय आपल्या खात्याचेर बोललेलो आसा आणि वयल्यान तो सांगता की मुख्यमंत्र्याने त्याला लक्ष दिवपाचो म्हणून. मुख्यमंत्री कार्यक्षम आसा, पार्टी कार्यक्षम आसा आणि आमदारय कार्यक्षम आसा की सगळ्या पेडण्याच्या जनतेचो जो काय अडचणी असतात ते समस्या सोडवपा खातीर. उगीच काहीतरी आपण येऊन काहीतरी बोलना ह्या त्याच्या त्या पेशाक उचित ठरणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी आमदाराच्या बाबतीत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य न करता आपली जी काही इमेज असा ती कोणाबरोबर फिरान त्यांनी आपली करपाची, त्यांनी आमका त्याच्याबद्दल वादात जावपाचा ना. पण अशा पद्धतीनं असं दिसतं की प्रत्येक फावटी आमदाराक टार्गेट करणं आणि भारतीय जनता पार्टीक थंय जाऊन मिठी मारणं हे योग्य नाही असं. तर म्हाका ह्या विचारान सांगायचा दिसता की भारतीय जनता पार्टीचो आमदार असा पेडण्यान त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे मंडळ कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते त्याच्या पाठीशी असत. त्यामुळे अशा प्रकारचा पुनश्च वक्तव्य करता कामा नये. हल्लीच पळय आमच्या कोरगांवान एक इन्सिडंट जालो, कोणाचे तरी घर मोडले आमच्या कोरगांवान आणि त्या घर मोडल्यान आमचो MLA श्री हल्लेकर सर इमिजिएटली थंय पावलो आणि तेंच्यांनी तांकां हेल्प केली आणि तेंच्यांनी आपण वैयक्तिकूय हेल्प केली आणि CM फंडांच्यानूय आपण CM रिलीफ फंडांच्यान आपण हेल्प करता म्हणून सांगले. आणि अशें सांगले असताना सुद्धा आमचे हे माजी आमदार श्री बाबू आजगावकर आणि ते BJPचेच MLA आणि तसेच ते डेप्युटी CM असले आणि अशें आसून सुद्धा त्यांनी मागीर पावले ते आणि ते आमच्या आमदाराचेर ते टिका करतात. हे आमकां बरें दिसना की तेंच्यांनी अशी टिका करूंक जायना. कित्याक तर ते BJPचेच आहात आणि ते माजी CM आहात आणि आसून सुद्धा ते आमच्याच BJPच्या आमदाराचेर टिका करता हे योग्य ना. नमस्कार. आता सगळ्या वक्त्यांनी उलयतना सांगला ताच्या वयल्यान लक्षात येयला आसतलें तुमच्या की जे कितें काल इन्सिडंट थंय घडलेलो, घर एक कोलॅप्स जाल्लें, त्या वेळाचेर माजी उपमुख्यमंत्री आनी पेडणेचो माजी आमदार
आणि जे कितें वक्तव्यां केल्यात ते घर पडला ते तो विसरलो आणि तो भलतीच कडेन भरकटत गेलो. ताच्या कानान कोण कावळे रावन खानाचेर बसून काव काव करतात हे आमकां खबर ना, पूण तांणी विचार करपाची गरज आसा. त्यांनी जशें आमच्या अध्यक्षान म्हटलां की तांणी एक इलेक्शना वेळार स्टेटमेंट केल्लो की प्रवीण आल्लेकराक तुमी पेडण्यातून निवडून हाडचो म्हणून, आणि आयज तो प्रवीण आल्लेकराचेर अशे तरेची वैयक्तीक टिका करता. हे तेन्ना ताका खबर नासलें काय. आता तो हिस्ट्री म्हणटा त्याची हिस्ट्री तपासताना त्यांनी पेडणेकारांक ताका मतां घाल म्हणून आपण जे व्हिडिओसान आव्हान केल्लें ते कित्या वयल्यान केल्लें हें त्यांनी स्पश्टीकरण लोकांक दिवपाची गरज आसा. ते उलयता आसतना तो खूब वेळा म्हणटा की पेडणेकारांक न्याय मेळोंक ना आनी कितें लॉ अँड ऑर्डराचेर तो उलयतात तो. त्या शिवाय तो म्हणटालो की एअरपोर्टाचेर लोकांक नोकरी मेळोंक ना आनी कितें मेळोंक ना. आमी म्हणटा की हे पळय 2021 त्याचो एक स्टेटमेंट आसा, हांव तुमकां मुद्दाम दाखयता हांगासर पब्लिकली. एअरपोर्टान आमच्याच भुरग्यांक नोकरी मेळटली, न्हय दुसऱ्यांक. पयलीं कोण लँड लुजरा तांकां, मागीर म्हाज्या मतदारसंघाक आनी मागीर पेडणे तालुक्याक, मागीर अख्ख्या गोंयांक, आनी खंयच मेळना जाल्यार तो भायलो. अशे रितीन आमी करार केल्लो आसा. अशे तरेचे जर तशें एग्रीमेंट त्यांनी केला अशें त्यांनी 21 म्हटलेलें आसा. प्रायम टीव्ही चॅनलाचेर त्यांनी आपली बायट दिल्ली. जर लोकांक तशें एग्रीमेंट केल्लो जर त्यांनी आसा तर तो एग्रीमेंट त्यांनी आयज मडगांव न दवरता तो पेडणे हाडून पेडणेकारांक दिवचो, जेणे करून पेडणेकारांक खरोच त्याची मदत जातली त्या एग्रीमेंटाची. नाजाल्यार तो फटींग उलयता हें सिद्ध जाता. आनी 2021 जो मनीस फटींग उलयत येयल्लो आसा तो 25 खरें उलयतलो हें कित्याक वयल्यान. म्हणून तो काल कितें उलयलो आसतलो तेतून कांयच तथ्य ना हें आमकां लोकांक सांगपाक जाय. दुसरें आमकां तेकाय शिटकावण्यो दिवपाक जाय की आयज एके वाटेन आमकां म्हणजे रिस्पेक्टूय दिसता, कारण सिनियर मोस्ट कार्यकर्तो तो, सिनियर मोस्ट लिडर तो, तांणी विचार करपाची गरज आसा. जशें ताका एक मानाचें पद त्यांनी भोगलें, उपमुख्यमंत्री पद. आतां त्यांनी सुशेगाद मडगांव रावचें. फुडें कितें आसा ते पेडण्या खातीर त्यांनी मदत करची. मडगांवांनी तो वेगवेगळे इश्यू हाताळटा. थंय त्यांनी जे मतां इतके त्याचे डिपॉझिटूय जप्त जाल्ले ते फुडले फावट जप्त जावचे ना म्हणून त्यांनी कार्यरत रावचो. आनी पेडण्यान जे थंयसर रावन पेडण्याची स्वप्नां पळयता हें विसरचें, कारण आयज पेडण्याचो आमदार पेडण्या रावता. पेडण्याच्या जनतेक तो डेली अवेलेबल आसता. हे आयज त्या वेळाचेर ताका शक्य जालें ना. तो आतां ह्या जाणटेपणान ताका जातलें कशें आमकां दिसना. सो ताका लागून त्यांनी आपल्या वयाचोय विचार करचो आनी ताका लागून त्यांनी मडगांव रावचें, सुशेगाद रावचें. आपली उरलेली जी लायफ आसा ती आपल्या फॅमिली बरोबर बरी काडची हेंच आमी ताचे कडेन मागता. पेडण्यान येवन त्यांनी ह्या बेश्टी धवळधावळ करून 27ची मुंगेरी लालची हसीन सपने पळोवपाची गरज ना. आमचो पेडण्याचो आमदार सक्षम आसा पेडण्याची काळजी घेवपाक. आमी मंडळ सक्षम आसा पेडण्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्य फुडें व्हरपाक. आनी आमची जी विकास कामां आसा ती आमी निश्चितपणान तांच्या कडल्यान करून घेतले. आमचो आमदार सक्षम आसा. आमची कसलीय कितें कामां आसा सगळ्या गांवांनी डेव्हलपमेंट चालू आहा. येदो व्हडलो धारगळे हायवे थंय इतके एक्सिडंट जाताले, इतकी वर्सां तो कित्याक हें जावना. आतां तिणी काल हें करून सेक्शन करून सगळें जाल्लेलें आसा. ऑलमोस्ट ओव्हरब्रीज जाल्लो हें करपाचो आहा, जाल्लो आसा. लोकांक त्रास आनी लोकां खातीर आमचो आमदार फक्त लोकां खातीर हें करता. लोकांची तेणी दिशाभूल करपाची न्हू, म्हाजें इतकेंच म्हणणें आसा.